हे बघा, भिशीची पार्टी आमची. भिशीची पार्टी म्हटली म्हणजे हौस मौज मस्ती मजा. रांगोळी बघितल्यावरच तुम्हाला समजून येत असेल की भिशीच्या पार्टीचा ड्रेस कुठला आहे. सगळ्यांनी अगदी व्यवस्थित एवढे सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे घागरे घालून आलेले आणि व्यवस्थित एकदम सुंदर तयारी करून आलेले आहे. आणि भिशीचा मेनू म्हटला म्हणजे सगळ्यांना वेगवेगळे प्रकार तयार करायची हौस असते घरी. तर आमच्या ह्या भिशीचा मेनू म्हटला म्हणजे पावदाबेली, चायनीज भेळ आणि रबडी असे 3 प्रकार ठेवलेले होते. तर बघा, हा भिशीची पावदाबेलीची भाजी इथे तयार झालेली आहे. तयार झाल्यानंतर पावमध्ये भरून हे पावदाबेलीचे पाव हे तयार करून ठेवले. म्हणजे कसे तयार करून ठेवले म्हटले म्हणजे ऐन वेळेला गर्दी होते, म्हणून हे पावदाबेलीचे पाव असे एकदम व्यवस्थित तयार करून एका कोठाऱ्यामध्ये ठेवले. आता चायनीज भेळची तयारी. तर सगळ्या प्रकारचे सॉस टाकले गेले. सोया सॉस, चिली सॉस, आता हा टोमॅटो सॉस टाकलेला जात आहे. हे तिघी-चारी सॉस एकत्र करून घ्यायचे. एकत्र केल्यानंतर त्यामध्ये चिरलेल्या भाज्या टाकल्या जातात. तर बघा, ही पत्ताकोबी टाकली गेली. पत्ताकोबी पण इतकी छान बारीक चिरून घेतलेली आहे. त्याचबरोबर हा गाजर खिसून धुवून गाजर खिसून गाजराचा किस टाकलेला आहे. आणि ही शिमला मिरची बारीक चिरून ही शिमला मिरची आणि कांद्याची पात हे टाकलेलं आहे. हे सर्व एकत्र करून त्यामध्ये हे चायनीज भेळचे हे नूडल्स टाकलेले आहे. हे नूडल्स विकत आणून तिने घरीच तयार केलेले आहे. अशी ही चायनीज भेळ ही तयार केलेली आहे घरी. चायनीज भेळ पण अगदी सगळ्यांना खूप आवडते. हे बघा, कशी एकसारखी व्यवस्थित मिक्स करून घेतली. अशी छान मिक्स करून घेतली ना की एवढी सुंदर लागते चवीला. ही अगदी सगळ्यांनी अगदी ताव मारून खाल्ली आहे चायनीज भेळ. अशी ही सुंदर अशी चविष्ट चमचमीत अशी चायनीज भेळ तयार करून ठेवली. आता हे इकडे तयार केलेले दाबेलीचे पाव गरम करून घेतले. गरम केल्यानंतर बारीक शेव त्याच्यावर सर्व केले. आणि सर्व केल्यानंतर अशा ह्या चायनीज भेळ, पावदाबेली या डिशा तयार करून घेतल्या. अशा या डिशा तयार करून एका टेबलवर मांडून ठेवल्या छान. आणि बघा, आता ह्या ज्याच्या घरी ही पार्टी होती त्या सगळ्यांना त्या डिश देतात. आणि बघा, ही सुवर्ण सुंदरी आलेली आहे. आता सगळ्या भिशी मेंबर एका हॉलमध्ये जमलेले आहे. तुम्ही बघू शकता सगळे कसे एकदम छान तयार होऊन आलेले आहे. ज्यांच्याकडे घागरे नव्हते त्यांनी गुजराती प्रकारच्या, मारवाडी प्रकारच्या साड्या नेसून घेतल्या. ती साडी पण एक प्रकारे घागराच समजली जाते. सगळे मेंबर जमल्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी झाल्या. एकमेकांची टिंगल शेअर मारणे एकमेकांवर झाले. आणि सगळे जे भिशी मेंबर आहे त्यांचे एकत्र असे फोटो काढून घेतले. आधी तुम्ही बघू शकता कसे लाईनीत सर्व मेंबर एका ठिकाणी उभे राहून फोटो काढून घेतले. आता त्यांनी हे सर्वांना डिश सर्व केली. हे बघा, सगळ्या या डिशचा आस्वाद घेत आहे. एकदम चविष्ट झाली अशी ही सांगत आहे. बघा, ही हवाई सुंदरी अशी मनापासून हसते आहे, मनापासून आनंद घेते कुठल्याही गोष्टीचा. इकडे हे रबडीचे ग्लास भरले जात आहेत आणि त्याबरोबर रबडीसुद्धा ही सर्व केली जाते. असे प्रत्येक ठिकाणी भिशीचे असे वेगवेगळे मेनू असतात. आणि बायकांना पण असे वेगवेगळे मेनू तयार करायला शिकायला मिळतात आणि तयार करायला पण आनंद मिळतो.
हा महिन्यातला एक दिवस त्यांचा असा हक्काचा असतो असं समजलं तरी जातं. घरट्यातून चिमण्या कशा बाहेर जातात त्याच प्रकारे हे भिशी मेंबरसुद्धा महिन्यातून एक दिवस त्यांना बाहेर जायला हौस मौज व्यवस्थित तयारी करून अगदी आनंदाने घरातलं टेन्शन, कुटुंबातलं टेन्शन विसरून एका ठिकाणी जमा होतात. प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येकीकडे वेगवेगळीकडे भिशी असते आणि ही हवाई सुंदरी तर प्रत्येक ठिकाणी एवढी सुंदर तयारी करून येते बस, आणि एवढा आनंद घेते बघा. आणि इथे त्यांचे मुलं असतात, तर मुलं पण आलेले आहे आणि मुलं पण आनंद घेत आहे मेनूचा. आता इथे पुढचा नंबर कोणाचा, ती चिठ्ठी काढली जात आहे. ती चिठ्ठी काढल्यानंतर त्यात प्रत्येकजणी तुमची जी ठरलेली रक्कम आहे ती रक्कम आणून ही कॅश जमा करत आहे. इथे कॅश जमा झाल्यानंतर हे गेम खेळतात. तर तो गेम असा आहे, समोरासमोर ग्लास ठेवायचे काचेचे, त्यावर एक नळी नाही तर एक काहीतरी दांडी ठेवायची, त्यामध्ये 2 बांगड्या घालायच्या, त्या 2 बांगड्यांमध्ये चवळी अशी आईस्क्रीमची पट्टी असते ती ठेवायची, त्यावर आणि सुटे नाणे ठेवायचे. ते सुटे नाणे तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त ठेवता येतील तो विनर. ते नाणे ठेवताना ते खाली पडायला नको. खाली पडलेले खाली पडले म्हणजे आऊट झाली असा समज आहे. ते जास्तीत जास्त दोट ठेवतो तो विनर असतो. तर बघा ही विनर ठरलेली आहे. इथे 2 नंबर काढतात, एक प्रथम नंबर एक द्वितीय नंबर, आणि त्यांना मग बक्षीस दिलं जातं दोघींना. हे प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येकीकडे हे ज्यांच्या त्याच्या इच्छेनुसार त्यांना बक्षीस दिलं जातं. तर बघा इथे विनरला बक्षीस वितरण होत आहे. बघू शकता प्रत्येकीच्या चेहऱ्यावर केवढा आनंद आहे. बक्षीस वितरण झाल्यानंतर असा डान्सचा आनंद घेत आहे. डान्स, गरबा किंवा एखादीला काही गाणं म्हणता येतं तर ते गाणं, असा हा एकदम आनंद लुटत आहे भिशीचा. बघू शकता तुम्ही. एखाद्या लग्नाला किंवा एखाद्याला कुठे मोठ्या पार्टीला जात आहे अशी व्यवस्थित छान तयारी दागिने घालून तयार होऊन येतात. आणि गेम खेळल्यानंतर शेवटी असे एकत्र फोटोशूट केले. असे फोटोशूट केल्यानंतर असा पार्टी ही समाप्त झाली. गुड बाय.